हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे भाग व्हिडिओ 9मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण यापूर्वी बरेच व्हिडिओज टाकले आहेत जे पोलीस भरती किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यातलाच आज हा व्हिडिओ आहे. आज पण मी तुम्हाला या आजच्या भागामध्ये सामान्य ज्ञानचे प्रश्न देणार आहे. 100 किंवा 100+ प्रश्न असणार, लक्षात ठेवा. चला तर आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया वेळ न घालवता. पहिला प्रश्न काय बघा, वातावरणाचा किती भाग नत्र वायू व्यापतो? वातावरणाचा किती भाग नत्र वायू व्यापतो? लक्षात ठेवा, वातावरणाचा आता पहिला भाग आहे पर्याय 1/3, 1/2, 3/4 आणि चौथा पर्याय 4/5. यातलं बरोबर उत्तर आहे, लक्षात ठेवायचं, 4/5. 4/5 एवढा भाग वातावरणातला काय लक्षात ठेवायचं, नत्र वायू व्यापतो. पुढचा प्रश्न बघा, सेंद्रिय शेती प्रकारात खालीलपैकी काय अपेक्षित नाही? आता सेंद्रिय शेती प्रकार लक्षात ठेवायचं, जनावरांच्या मलमूत्रांचा वापर अपेक्षित आहे. वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर पण महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा, अपेक्षित आहे. रासायनिक खत लक्षात ठेवा, रासायनिक खताची गरज नाही. जर ते रासायनिक खत असेल तर सेंद्रिय म्हणता येणार नाही, लक्षात ठेवायचं. त्यामुळे काय सांगा, रासायनिक खत हा पर्याय काय सांगा बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा पर्याय 3 नंबर प्रश्न बघा, विषाणूंच्या संसर्गाने एड्स विषाणूंच्या संसर्गाने एड्स होतो. म्हणजे एड्स हा आजार कोणत्या विषाणूच्या संसर्गाने होतो असं म्हटले बघा. त्यातला पहिला पर्याय ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस, हा पहिलाच पर्याय बरोबर, लक्षात ठेवायचं. पहिला पर्याय तुम्हाला सांगितला आहे, लक्षात ठेवा. काय सांगा, ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस, या व्हायरसने काय सांगा एड्सचा संसर्ग होतो. पुढे बघा, आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार आहे? आम्ल पर्जन्यासाठी CO2, CH4, H2S आणि चौथा पर्याय NO2 आणि SO2. NO2 आणि SO2 हा जो पर्याय नंबर 4 आहे, हे काय सांगा आम्ल पर्जन्यासाठी जबाबदार घटक आहे. त्या पुढचा प्रश्न बघा, पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे काय? ओके, पृथ्वीवर जे काय सजीव आहेत त्यांच्यामध्ये जी विविधता आहे त्याला आपण जैवविविधता असं म्हणतो. पुढचा 6वा प्रश्न बघा, हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य कोणते? लक्षात ठेवा, हायड्रोजन हे जे मूलद्रव्य आहे, पहिला पर्याय हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन असतो, हे रॉंग आहे. हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन नसतो, हा पर्याय बरोबर, लक्षात ठेवा. पर्याय नंबर 2 म्हणजे हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य काय सांगा, हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात काय सांगा न्यूट्रॉन नसतो. ठीक आहे. पुढे बघा, गारव्यासाठी रेफ्रिजरंट म्हणून काय वापरतात? गारव्यासाठी म्हणजे फ्रीजमध्ये आपण गारव्यासाठी काय वापरत असतो प्रश्न लक्षात ठेवायचं. पहिला आहे फ्रेऑन, दुसरा आहे अमोनिया, तिसरा आहे वरील दोन्ही आणि वरीलपैकी काहीच नाही. याचं उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही, म्हणजे फ्रेऑन पण वापरतात आणि अमोनिया पण वापरतात. ओके. त्या पुढचा प्रश्न बघा, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते असा प्रश्न लक्षात ठेवायचं. त्यात पहिला पर्याय प्रथिने, कर्बोदके, मेद आणि जीवनसत्वे. हे प्रश्न बऱ्याच वेळा विचारले, लक्षात ठेवायचं. आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत हे काय सांगा, कर्बोदके हे आहे. पुढचा प्रश्न बघा, खूप महत्त्वाचा आहे, हरितगृह वायू आहेत. म्हणजे कोणते हरितगृह वायू ते तुम्हाला सांगायचं आहे. CH4 हा हरितगृह आहे, मात्र C2H2 नाही, लक्षात ठेवायचं. त्यामुळे पहिला पर्याय येणार नाही. CH4 आहे, लक्षात ठेवायचं. CO2 पण आहे. CH4 आणि CO2 हे दोन्ही काय सांगा हरितगृह वायू आहेत. पुढचा प्रश्न बघा, 20 ग्रॅम बर्फास 1600 कॅलरी उष्णता दिल्यास त्याचे अंतिम तापमान किती होईल? 20 ग्रॅम बर्फ आहे, त्यात जर 1600 कॅलरी जर आपण उष्णता दिली तर लक्षात ठेवा त्याचं जे अंतिम तापमान आहे ते 0°C होणार. किती सांगा, 0°C. म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न बघा, सौर कुकरच्या पेटीच्या आतील भागास काळा रंग दिलेला असतो, कारण काळ्या रंगाचे आवरण हे काय असं सांगा. सौर कुकर तुम्हाला माहिती असेल, ती जी पेटी असेल त्याचा जो आतला भाग असतो त्याला काळा रंग असतो. त्यावर पडणाऱ्या उष्मा प्रारणाला बाहेर सोडते. पुढचा बघा 2 नंबर पर्याय, त्यावर पडणाऱ्या उष्मा प्रारणाला परावर्तित करते, त्यावर पडणाऱ्या उष्मा प्रारणाला अमान्य करते आणि चौथा पर्याय त्यावर पडणाऱ्या उष्मा प्रारणाला शोषून घेते. म्हणजे पर्याय नंबर 4 आहे, काय सांगा बरोबर आहे. त्यावर पडणाऱ्या उष्मा प्रारणाला जे काळ्या रंगाचं आवरण असते ते काय सांगा शोषून घेतं. पुढचा प्रश्न बघा, केक व पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी चा वापर केला जातो. केक तुम्हाला माहिती असेल, केक आणि पाव हलके बनवण्यासाठी किंवा सच्छिद्र बनवण्यासाठी कशाचा वापर करतात असं त्यांनी प्रश्न विचारला बघा. त्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, पहिला सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट की ब्लिचिंग पावडर. याचा आन्सर लक्षात ठेवा, सोडियम बायकार्बोनेटचा वापर करतात. कसं सांगा, सोडियम बायकार्बोनेट.
पुढचा प्रश्न बघा, मूलद्रव्यांचा अणु हा विद्युतदृष्ट्या कसा असतो? मूलद्रव्याचा अणु हा विद्युतदृष्ट्या कसा असतो? ऋणप्रभारित, उदासीन, धनप्रभारित की प्रवाही? तर लक्षात ठेवायचं, मूलद्रव्यांचा अणु हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. काय असतं का? उदासीन असतो. त्या पुढचा प्रश्न बघा, कवक पेशीची पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेली आहे? तर लक्षात ठेवायचं, कवक पेशीची जी पेशीभित्तिका असते ती कायटिन या जटिलपासून बनते. लक्षात ठेवायचं, कायटिल कुठे सांगा? पर्याय नंबर 4 आहे बघा, कायटिन या लक्षात ठेवायचं पेशीभित्तिका जटिल शर्करेपासून बनलेली असते. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? सस्तन प्राणी उडणारा पाहिजे. लक्षात ठेवायचं, त्यात म्हटलं त्याने पोपट, वटवाघूळ, घुबड की घार? लक्षात ठेवायचं, वटवाघूळ हा एक सस्तन प्राणी आहे. लक्षात ठेवा, तो काय सांगा? उडणारा प्राणी आहे. लक्षात ठेवा, आणि सस्तन आहे. इसवी सन 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे डॉट 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 होय. तुम्हाला 1857चा उठाव माहिती आहे. 1857चा उठाव त्याचं वैशिष्ट्य काय सांगा? हिंदू मुस्लिम ऐक्य असं होतं. हिंदू मुस्लिम ऐक्य 1857च्या उठावाचं काय सांगा? प्रमुख वैशिष्ट्य आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा, इसवी सन 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण कोणते? त्याने विचारलं बघा. तत्कालीन कारण का? गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग करणे. ओके. मग इसवी सन 1857चा जो उठाव झाला तर त्याचं तत्कालीन कारण का होतं उठावाचं? गायीच्या व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा वापर केला गेला होता. किंवा अनेक संस्थांनी खालसा करणे, ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे, पदव्या आणि पेन्शन रद्द करणे. 4 ऑप्शन आहेत, त्यातला पहिला पर्याय का सांगा? योग्य आहे, गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग. ओके. तर पुढचा प्रश्न बघा, इसवी सन 1857च्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली? ओके. तुम्हाला इसवी सन 1857चा उठाव माहिती असेल. त्या उठावाच्या नंतर भारताची जी सत्ता आहे ती इंग्लंडच्या राणीकडे दिली गेली. ती किती तारीखला गेलेली सांगा? 1 नोव्हेंबर 1858. लक्षात ठेवायचं, भारताची जी सत्ता आहे ती इंग्लंडच्या राणीकडे देण्यात आली. पुढचा प्रश्न बघा, इसवी सन 1857मध्ये डॉट 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 यांनी इंडिया लीगची स्थापना केली. लक्षात इंडिया लीगची स्थापना तुम्हाला 4 पर्याय आहेत. लक्षात आनंद मोहन बोस आहे, शिशिरकुमार बोस, मनमोहन बोस आणि रमेशचंद्र बॅनर्जी. लक्षात इंडिया लीगची स्थापना शिशिरकुमार बोस यांनी केली. बोस तरीके मला वाटतं शिशिरकुमार घोष असं नाव आहे वाटतं, जर लक्षपूर्वक बघा, पण शिशिरकुमार हे नाव बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या कायद्यात व योजनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद केली होती? ओके. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ ओके कोणत्या कायद्यामध्ये केला होता? पहिला बघा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, 2 नंबर रॅमसे मॅकडोनाल्ड निवाडा, 3 नंबर वेव्हेल योजना आणि 4 नंबर आहे 1935चा सुधारणा कायदा. त्याच्यानंतर रॅमसे मॅकडोनाल्ड निवाडा हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये लक्षात ठेवायचा अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची स्थापना करण्यात आली होती का तरतूद करण्यात आली होती. ओके. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईत भरवण्यात आले होते. कारण आता पुण्याऐवजी मुंबईत का भरवलं होतं? पुणेकरांनी अधिवेशनाला विरोध केला होता का? नंतर मुंबईतील जनतेच्या आग्रहामुळे किंवा पुण्यास आकस्मिकरित्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे की मुंबईला आंतरराष्ट्रीय महत्त्व असल्यामुळे? तुमच्याकडे 4 पर्याय लक्षात ठेवायचं. तर लक्षात ठेवायचं पुण्यात आकस्मिकरित्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता आणि त्या प्रादुर्भावामुळे मुंबईतलं जे का अधिवेशन पुण्यात जे का अधिवेशन भरणार होतं ते मुंबईमध्ये का हलवण्यात आलं किंवा मुंबईमध्ये भरवण्यात आलं. पुढे बघा पुण्यात प्लेग कमिशनर रॅन यांची 1893मध्ये डॉट 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 यांनी हत्या केली. ओके. पुण्याचे प्लेग कमिशनर रॅन यांची 1893मध्ये यांनी कोणी हत्या केली सांगा? दामोदर हरी चाफेकर यांनी हत्या केलं. लक्षात ठेवायचं. त्या पुढचा प्रश्न बघा मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? मुस्लिम लीगची स्थापना लक्षात ठेवायचं ढाकामध्ये झाली. ढाका. पुढचा प्रश्न बघा बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? बंगालची फाळणी तुम्हाला माहिती असेल. ओके. बंगालची फाळणी लक्षात ठेवा लॉर्ड कर्झन यांनी केली. कोणी सांगा? लॉर्ड कर्झन. बंगालची फाळणी. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघा बारडोलीचा सत्याग्रह डॉट 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 यांच्या नेतृत्वामध्ये झाला किंवा नेतृत्वाखाली झाला. बारडोली सत्याग्रह लक्षात ठेवायचं महादेव देसाई यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. महादेव देसाई बघा पर्याय नंबर 4 आहे बघा महादेव देसाई. त्या पुढचा बघा भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते?
भारताचे पितामह लक्षात ठेवायचं, दादाभाई नौरोजी यांना आपण भारताचे पितामह म्हणून संबोधतो. ठीक आहे, भारताचे पितामह पर्याय नंबर 4 दादाभाई नौरोजी. त्यापुढे बघा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक लक्षात वासुदेव बळवंत फडके यांना आपण आद्य क्रांतिकारक असं म्हणतो. कोणाला सांगा? वासुदेव बळवंत फडके यांना. महाराष्ट्र होम रूल लीगची चळवळ ... यांनी सुरू केली. महाराष्ट्र होम रूल लीगची चळवळ लोकमान्य टिळक यांनी सुरू केली. पुढचा प्रश्न बघा, इसवी सन 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा ... यांनी केली. म्हणजे बंगालची फाळणी रद्द झाली ही घोषणा कोणी केली सांगा? 1911 मध्ये पंचम जॉर्ज यांनी काय सांगा? 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केली. पुढचा प्रश्न बघा, जीवनसत्व अ, ब, क, के यांच्या अभावामुळे होणारे रोग याबाबत योग्य जोडी तुम्हाला निवडायची आहे. एकूण 4 पर्याय आहेत बघा, ए, बी, 1, 2, 3 आणि 4. या 4ही पर्यायामध्ये तुम्हाला अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, क आणि के असे 4 जीवनसत्व आहेत. त्यांच्या अभावामुळे कोणकोणते रोग होतात? एक गोष्ट लक्षात ठेवायची, अ जीवनसत्वामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो. लक्षात ठेवायचं, रात आंधळेपणा. ओके, मग अ जीवनसत्व रात आंधळेपणा असलेला पर्याय बघा, पहिल्या पर्यायामध्ये पण आहे, दुसऱ्यात पण आहे, तिसऱ्यात पण आहे आणि चौथ्यात पण आहे बघा. ओके, मग आपण आपले बकडे जाऊया. बमुळे लक्षात ठेवतो, ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी हा आजार होतो. कोणता सांगा? बेरी. तुम्हाला हे आजार माहिती असले पाहिजेत. प्रश्न असाच पडेल असं काही नाही, परंतु जीवनसत्वाच्या अभावामुळे पडणाऱ्या तुम्हाला जे होणारे आजार असतील किंवा रोग असतील त्याच्यावर तुम्हाला विचारतील. बेरी तुम्हाला ब जीवनसत्व पहिल्या पर्यायामध्ये आहे, दुसऱ्यामध्ये नाही लक्षात ठेवा. दुसऱ्या स्कर्वी म्हणजे रॉंग आहे दुसरा पर्याय. तिसऱ्या पर्यायामध्ये पण आहे, चौथ्यात स्कर्वी, चौथा पण रॉंग आहे. आता आपल्याकडे 2च पर्याय राहील फक्त, पहिला आणि तिसरा पर्याय. त्यानंतर क जीवनसत्वामुळे स्कर्वी हा आजार होतो. कोणता सांगा? स्कर्वी. कुठे आहे बघा क जीवनसत्व? स्कर्वी पर्याय नंबर 3 मध्येच आहे बघा फक्त. याचा अर्थ पर्याय नंबर 3 हा काय सांगा? बरोबर योग्य आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? स्वराज्य पक्षाचे संस्थापक लक्षात ठेवायचं, सच्चिदानंद दास हे होते. आणि स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते बघा इथे. पुढचा प्रश्न, स्वराज्य पक्ष स्थापन केला गेला त्याचे ध्येय होते ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? भारताचे गव्हर्नर जनरल हे व्हाईसरॉय त्यांना केव्हापासून ओळख मिळाली, केव्हापासून ओळखले जाऊ लागले? याचं उत्तर आहे इसवी सन 1858ला. ओके, पुढे प्रश्न बघा, चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंहाने 1928मध्ये कोणती संघटना स्थापन केली? चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी लक्षात ठेवायचे 1928मध्ये हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक पार्टी ही काय सांगा? संघटना स्थापन केली. पुढचा प्रश्न बघा, बॉम्बे ते ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? बॉम्बे ते ठाणे रेल्वे लक्षात ठेवायचं 1853मध्ये काय झालं सांगा? सुरू झाली. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीचे कोणते प्रसिद्ध सुधारक लोकहितवादी या नावाने ओळखले जातात? ओके, लोकहितवादी थोडक्यात असं कोणाला म्हटलं जातं असा प्रश्न आहे. लोकहितवादी लक्षात ठेवायचं, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असं म्हटलं जातं. पर्याय नंबर आहे बघा 3, बाकीचे बघण्याची गरज नाही. त्यापुढे बघा पुढचा प्रश्न, चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? चंपारण्य सत्याग्रह तुम्हाला माहिती असेल महात्मा गांधीजी यांनी केलं. लक्षात ठेवा, चंपाग्रह. ओके, चंपाग्रह सत्याग्रहाचं नेतृत्व महात्मा गांधीजी यांनी केले. त्यापुढचा बघा, पॉवर्टी ऑफ अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? पॉवर्टी ऑफ अनब्रिटिश रूल इन इंडिया हा जो ग्रंथ लक्षात ठेवायचं त्यांनी कोणला सांगा? दादाभाई नौरोजी यांनी लिहिला आहे. तुम्ही वाचताना सगळे, जर तुम्हाला समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर परफेक्ट माहीत नसेल तर सगळे ऑप्शन वाचा, पर्याय बघूनच नंतर ठरवा. लक्षात ठेवा. ओके, मला माहीत आहे दादाभाई नौरोजी यांनी लिहिलं आहे म्हणून मी लगेच टिक मार्क केली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तुम्हाला ब्राह्मो समाज माहिती असेल. ब्राह्मो समाजाची स्थापना खेळायचं राजाराम मोहन रॉय यांनी केले. ओके, पुढचा प्रश्न बघा, तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन असं कोणी म्हटलं आहे?
तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन असं कोणी म्हटलं सांगा? सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलं होतं. काय सांगा? तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन असं कोणी म्हटलं होतं? सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलं होतं. पुढचा प्रश्न बघा, गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले होते? ओके, गोपाळ गणेश आगरकर तुम्हाला माहिती असेल, त्यांनी शेक्सपियर तुम्हाला माहिती असेल, शेक्सपियर हा एक नाटककार होता, लक्षात ठेवा. त्याच्या कोणत्या नाटकाचं मराठीत रूपांतर केलं होतं? त्याचं उत्तर लक्षात ठेवायचं, हॅमलेट. ओके, हॅमलेट नावाचं एक नाटक होतं इंग्रजीमध्ये, त्याचं रूपांतर गोपाळ गणेश आगरकर यांनी मराठीमध्ये केलं, लक्षात ठेवायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 46 असणार. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? सत्यशोधक समाज तुम्हाला माहिती असेल. सत्यशोधक समाजाचं मुखपत्र तुम्हाला विचारलेलं आन्सर आहे दिनबंधू. दिनबंधू हे जे मुखपत्र आहे ते सत्यशोधक समाजाचं होतं, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघा, राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले? राजर्षी शाहू महाराज लक्षात ठेवायचं उच्च शिक्षण जयपूर या ठिकाणी झालं. ओके, जयपूरमध्ये. पुढचा प्रश्न बघा, राजर्षी शाहू महाराजांनी क्षात्र जगद्गुरू या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली? ओके, राजर्षी शाहू महाराजांनी क्षात्र जगद्गुरू या नावावर सदाशिव लक्ष्मण पाटील यांची लक्षात ठेवायचं सर्वप्रथम नियुक्ती केली होती. पुढचा प्रश्न बघायचा आहे तुम्हाला, ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या शिक्षण संस्थेची स्थापना लक्षात ठेवायचं महर्षी कर्वे यांनी केली. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मनुस्मृतीचं दहन कोठे केलं? महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवायचा. मनुस्मृतीचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन लक्षात ठेवायचं महाड या ठिकाणी केलं आहे. ओके, महाड ह्या भागावर प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा, पाटील स्कूल व तलाठी स्कूलची स्थापना कोणी केली? पाटील स्कूल व तलाठी स्कूलची स्थापना लक्षात ठेवायचं शाहू महाराज यांनी केली होती. पुढे बघा, महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठाची देणगी कोणी दिली? तुम्हाला माहिती असेल महर्षी कर्वेंनी महिला विद्यापीठ स्थापन केलं होतं आणि महिला विद्यापीठाला देणगी लक्षात ठेवायचं ठाकरसी यांनी दिली. कोणी सांगा? ठाकरसी. नेक्स्ट क्वेश्चन, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? उषा मेहता यांनी भूमिगत राहून लक्षात ठेवायचं आकाशवाणी केंद्र कोठे सांगा? मुंबई या ठिकाणी चालवले. कुठे सांगा? मुंबईमध्ये. पुढे बघा, सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होता? असा प्रश्न लक्षात ठेवायचं. हा प्रश्न सोलापूरला वगैरे येऊ शकतो पोलीस भरतीला. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सोलापूरच्या सत्याग्रहात लक्षात ठेवायचं गिरणी कामगार हे आघाडीवर होते. कोण सांगा? गिरणी कामगार. पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली? तुम्हाला गोपाळ गणेश आगरकर माहिती असतील, त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. ती कोणत्या वर्षी केली सांगा? इसवी सन 1880 साली न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना गोपाळ गणेश आगरकर यांनी केली होती. शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या? पुढचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये अस्पृश्यता व जातीभेद निवारण, त्यावेळी अस्पृश्यता खूप होती, जातीभेद खूप मोठ्या प्रमाणात चालत होते आणि याच्यावर पहिल्यांदा पाऊल लक्षात ठेवायचं शाहू महाराज यांनी उचललं होतं. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे आहेत. त्यांनी अस्पृश्यता आणि जातीभेद हे दूर करण्यासाठी किंवा यांच्या सुधारणा घडवून आणण्यासाठी पहिल्यांदा पाऊल उचललं होतं. नेक्स्ट बघा, केसरी व मराठा ही वृत्तपत्र कोणी सुरू केली? तुम्हाला माहिती आहे केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र लक्षात ठेवायचं टिळक व आगरकर, हा पर्याय बरोबर लक्षात ठेवायचं. टिळक व आगरकर यांनी सुरू केली. पुढे बघा, महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही असं म्हटलं? लक्षात ठेवा, महात्मा फुलेंनी लिहिलेली सगळी पुस्तके वाचा, नीट अभ्यास करा, याच्यावर प्रश्न असतो. गुलामगिरी ही महात्मा फुलेंचं आहे. शेतकऱ्यांचा आसूड पण महात्मा फुलेंचं आहे. ब्राह्मणांचं कसब पण महात्मा फुलेंचंच आहे. आता जातींचा उच्छेद हे लक्षात ठेवा, काय सांगा? महात्मा फुलेंचं नाही आहे. त्यामुळे सगळ्यात योग्य पर्याय कोणता आहे सांगा? पर्याय नंबर 2 जातींचा. पुढचा प्रश्न बघा, कोणते डॉक्टर आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते असं म्हटले? लक्षात ठेवा. मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वृत्तपत्र आहे. समता आणि प्रबुद्ध भारत हे तिन्ही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. लक्षात ठेवा, हरिजन हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नव्हतं. पुढचा बघा प्रश्न, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात कोणती मृदा आढळते? 3/4 लक्षात ठेवा, 3/4 ओके, म्हणजे जवळजवळ 75% लक्षात ठेवा. मृदा लक्षात ठेवायचं कुठे आढळते सांगा? रेगूर मृदा आढळते. कोणी सांगा? रेगूर मृदा. रेगूर मृदा ही महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 3/4 भागात रेगूर मृदा आढळते. पुढचा प्रश्न बघा,
भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तानुसार निश्चित केली गेली आहे लक्षात ठेवायचं. भारताची प्रमाणवेळ लक्षात ठेवायचं 82°30' पूर्व. पर्याय नंबर 3 नीट बघून ठेवा. 82°30' पूर्व यात तुम्हाला फसवू शकतात. ओके, त्यामुळे तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. पुढे बघा, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे. ओके, खूप महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवायचं. कोणत्या नदीवर आहे असं प्रश्न विचारला आहे. ठीक आहे. त्यात आहे बघा सुवर्णरेखा, गंगा, नर्मदा आणि ब्राह्मणी. याचा आन्सर आहे सुवर्णरेखा. काय सांगायचं आन्सर? सुवर्णरेखा. पुढचा प्रश्न, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे. हा पण प्रश्न बऱ्याच वेळा विचारला. लक्षात ठेवायचं पोलीस भरतीला पण. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय लक्षात ठेवा सिकंदराबाद या ठिकाणी आहे. ओके, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार ... आहे. म्हणजे महाराष्ट्राची पूर्व पश्चिम विस्तार आणि दक्षिण उत्तर. ओके, त्याने पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण विस्तार काय म्हटलं, कमी आहे, जास्त आहे, तेवढाच आहे की वेगळा. लक्षात ठेवायचं पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार काय सांगा, कमी आहे. ओके, पर्याय नंबर 1 लक्षात ठेवा. पुढे बघा, रेगुर मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते. लक्षात रेगुर मृदा जी आहे, मगाशीच आपण बघितलं 3/4 भाग रेगुर मृदेने व्यापलेला आहे. त्यात जास्तीत जास्त प्रमाणात लक्षात ठेवायचं दख्खनचा जो पठारी प्रदेश आहे. ओके, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळते. कोकणामध्ये जांभी मृदा वगैरे आढळते. लक्षात ठेवायचं म्हणजे रेगुर मृदा मोठ्या प्रमाणात दख्खनच्या पठारी प्रदेशात आढळते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात नारळी बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात. महाराष्ट्रात नारळी बागा प्रामुख्याने लक्षात ठेवतो पश्चिम भागात. म्हणजे कोकणचा जो भाग आहे लक्षात ठेवायचं पश्चिमचा जो भाग आहे, पश्चिम किनारपट्टीलगत जास्तीत जास्त नारळी बागा आहेत. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली. हा पण प्रश्न बराच वेळा विचारलेला आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती लक्षात ठेवायचं भ्रंशमूलक उद्रेक याच्यामुळे झालं. लक्षात ठेवायचं. पुढे बघा, खालपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे. लक्षात ठेवा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती काय सांगा, विपुल प्रमाणात आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात खालपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते. महाराष्ट्रात लक्षात ठेवायचं सगळ्यात जास्त जैवविविधता ही पश्चिम घाटामध्ये आढळते. पश्चिम घाट तुम्हाला माहिती असेल. ओके, पश्चिम घाटामध्ये लक्षात ठेवा सांगा सगळ्यात जास्त जैवविविधता आढळते. पर्याय नंबर 1. पुढे बघा, भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते. लक्षात ठेवा भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये सगळ्यात अग्रेसर कोणतं राज्य आहे सांगा, तामिळनाडू हे राज्य आहे. पुढचा प्रश्न बघा, पशु, प्राणी व वनस्पती या सर्वांचे रक्षण करण्यासाठी संसदेने केव्हा वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला. म्हणजे वन्यजीव संरक्षण कायदा केव्हा संमत केला गेला असा प्रश्न आहे. याचा आन्सर लक्षात ठेवायचं 1972 1972ला वन्यजीव संरक्षण कायदा संमत करण्यात आला. त्यानंतर सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो. सह्याद्री तुम्हाला घाट माहिती असेल. सह्याद्री घाटाच्या पूर्वेकडचा जो प्रदेश आहे तो आपण काय म्हणतो सांगा, त्याला आपण अतिपर्जन्याचा प्रदेश नाही. लक्षात ठेवायचं. ओल्या दुष्काळाचा प्रदेश नाही, तराई पण नाही, आणि पर्जन्य छायेचा प्रदेश. ओके, सह्याद्रीचा जो पश्चिमेकडचा आहे ना तो अतिपर्जन्याचा भाग लक्षात ठेवा, कोकण किनारपट्टी. आणि कोकणातला म्हणजे सह्याद्रीचा जो वरचा भाग आहे तो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. लक्षात ठेवायचं. ओके, पुढे बघा, कोणती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते असं त्यांनी प्रश्न विचारला आहे. बघा, अरबी समुद्राला म्हणजे पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत त्याच अरबी समुद्राला जाऊन मिळतात. त्याला तापी नदी ही काय सांगा पश्चिम वाहिनी आहे. त्यामुळे तापी नदी काय सांगा अरबी समुद्राला जाऊन मिळणार आहे. पुढे बघा, खालपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही असं म्हटलं. बघा, उलटा इथे प्रश्न आहे. पश्चिम वाहिनी नाही असं म्हटलं आहे. त्यात उल्हास, वैतरणा, कुंडलिका आणि यापैकी नाही. लक्षात ठेवायचं उल्हास, वैतरणा आणि कुंडलिका तिन्ही पण नद्या पश्चिम वाहिनीच आहेत. त्यामुळे पर्याय येणार आहे वरीलपैकी कोणताही नाही. ओके, नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य चतुर्थक व्यवसायांना लागू पडते. ओके, त्या पहिला ऑप्शन आहे निसर्गावर अवलंबून, दुसरा आहे विनिमय, तिसरा आहे संशोधन विकास यावर अवलंबून. हा तिसरा पर्याय बरोबर. लक्षात ठेवा संशोधन विकास यावर अवलंबून असणारे व्यवसायांना आपण चतुर्थक व्यावसायिक असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे त्यांना चतुर्थक व्यावसायिकांना काय संशोधनावर विकासावर अवलंबून राहावे लागते. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे. तुम्हाला महाराष्ट्रातील विभाग तुम्हाला माहिती असेल. त्यातला कोणता विभाग कापूस उत्पादनासाठी अग्रेसर आहे. पश्चिम महाराष्ट्र तर होऊ शकत नाही. विदर्भ आणि मराठवाड्यात लक्षात ठेवायचं कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जातं. त्यामुळे पर्याय नंबर 2 बरोबर येईल. त्या पुढचा प्रश्न बघा,
महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रातील जो दगडी कोळसा आहे त्या दगडी कोळशाचा वापर औष्णिक विद्युत ऊर्जा याच्यासाठी वापरला जातो. हा पर्याय नंबर 1 औष्णिक दगडी कोळशाचा वापर प्रामुख्याने औष्णिक विद्युत ऊर्जेसाठी केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, औद्योगिक विकासांशी संबंधित कोणती संस्था नाही असं म्हटलं लक्षात ठेवायचं. सिकॉम ही औद्योगिक विकासाशी संबंधित आहेच. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ हे पण औद्योगिक विकासाशी संबंधित आहे. वरील दोन्ही म्हटल्यानंतर दोन्ही येणारच, पण त्यांनी प्रश्न तुम्हाला नाही असं म्हटलं आहे, कोणती नाही, त्यामुळे लक्षात ठेवा पर्याय नंबर 4 बरोबर येईल. कोणतं सांगा? पर्याय नंबर 4 4th ऑप्शन इज करेक्ट. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे असा प्रश्न लक्षात ठेवायचा. लक्षात ठेवा महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर सगळ्यात कमी आहे बीड जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? बीड जिल्ह्यामध्ये आहे. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतं सांगा? ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी लक्षात ठेवा ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीतला अधिकारी असतो लक्षात ठेवा. त्यामुळे दैनंदिन कामासाठी ग्रामसेवकच जबाबदार असतो. प्रश्न येऊ शकतो, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटलं होतं सांगा? भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं. कोणी सांगा? महात्मा गांधींनी. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल. पुढे बघा, विधी विनिमयासंबंधी प्रस्तावाला काय म्हणतात? विधी विनिमयासंबंधी जो प्रस्ताव असतो त्याला विधेयक असं म्हणतात. काय म्हणतात सांगा? त्याला विधेयक असं म्हणतात. ओके. पुढे बघा, परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत किंवा सूचीत समाविष्ट आहे? परराष्ट्र धोरण लक्षात ठेवायचं केंद्र सूचीमध्ये येतो. कशामध्ये सांगा? केंद्र सूची. ओके. जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती? जिल्हा परिषदेमध्ये लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाची समिती स्थायी समिती असते. स्थायी समितीबद्दल पण पूर्ण अभ्यास करून ठेवा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. स्थायी समितीमध्ये किती सभासद असतात वगैरे, अध्यक्ष कोण असतो वगैरे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या 2 सदस्यांची नेमणूक करतात? ओके. लक्षात ठेवा दोन सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. लक्षात ठेवायचं ते कोण सांगा? अँग्लो इंडियन या समाजाची लक्षात ठेवायचं 2 सदस्यांची नेमणूक ही लोकसभेकरिता राष्ट्रपती करतात. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे असं विचार लक्षात ठेवायचं. इतर वेळेला नाही असा प्रश्न असतो, आता आहे असा प्रश्न आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे लक्षात ठेवायचं. पुण्यामध्ये नाही, नाशिकमध्ये, ठाण्यात नाही, नागपूरमध्ये आहे. कुठे आहे सांगा? नागपूरमध्ये. पुढे बघा, भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्था तुम्हाला माहिती असेल. ओके. स्थानिक शासन संस्था लक्षात ठेवायचं ग्रामीण भागात काय असतं सांगा? ग्रामपंचायत असते. काय असते? ग्रामपंचायत असते. पुढचा प्रश्न बघा, घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? घटक राज्य तुम्हाला माहितीच म्हणजे राज्याचा कार्यकारी प्रमुख हा राज्यपाल असतो. कोण असतो? राज्यपाल असतो. पुढचा प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? तुम्हाला माहिती असले वरती सुप्रीम कोर्ट असतं, नंतर त्याखाली हायकोर्ट असतं, म्हणजे उच्च न्यायालय असतं. उच्च न्यायालयात जे काही मुख्य न्यायाधीश असतात त्यांची नेमणूक कोण करतं लक्षात ठेवायचं. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपतींच्या मार्फत होते. पर्याय नंबर 3 बरोबर आहे. ओके. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतं? पंचायत समितीचं अंदाजपत्रक लक्षात ठेवा जिल्हा परिषद मंजूर करते. तुम्हाला हे माहिती असली पाहिजे. लक्षात ठेवायचं स्थानिक स्वराज्य संस्थांवरती अवलंबून प्रश्न आहे. भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? भारतात केंद्रीय कॅबिनेट म्हणजे सगळे मंत्री म्हणतो, मंत्र्यांचा अध्यक्ष हेड कोण असतं का? पंतप्रधान असतो. लक्षात ठेवायचं. त्यापुढे बघा, पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात अनुसूचित जाती व जमातीसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत? महाराष्ट्रात अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजे SC आणि ST या कॅटेगरीसाठी लक्षात ठेवायचं एकूण 54 विधानसभा मतदारसंघ आहेत. किती सांगा? 54. तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? प्रथम नागरिक पर्याय नंबर 3 राष्ट्रपती असतो. पुढे बघा, पुढचा प्रश्न, संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर किती असले पाहिजे? खूप छान प्रश्न आहे. लक्षात ठेवा संसदेच्या 2 अधिवेशनामधलं अंतर कमीत कमी 6 महिने असलं पाहिजे. 6 महिन्यापेक्षा जास्त असता कामा नये. पुढचा प्रश्न, जेव्हा ... अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्री परिषद बरखास्त होते. ओके. लक्षात ठेवा ज्यावेळी लोकसभेत, पुढे सांगा लोकसभेत ज्यावेळी लक्षात ठेवायचं काय सांगा अविश्वास ठराव मंजूर होतो तेव्हा मंत्री परिषद पूर्णपणे बरखास्त होते. त्या पुढचा प्रश्न बघा, बलवंतराव मेहता कमिटी म्हणजे समिती शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था ... स्तरीय आहे.
खूप छान प्रश्न आहे. बलवंतराव मेहता समिती लक्षात ठेवायचं. त्रिस्तरीय म्हणजे 3 स्तरीय मंत्री परिषद काय राजव्यवस्था काय सांगा घोषित केली किंवा तशी शिफारस केली होती. ओके, नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था स्थापना म्हणजे पंचायत राजची स्थापना कधी झाली असं विचारलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना केव्हा झाली असा प्रश्न लक्षात ठेवायचा. 1 मे 1962ला पंचायत राजची स्थापना आली. म्हणून तो दिवस आपण पंचायत राज दिवस म्हणून पण आपण साजरा करतो. पुढे बघा, राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करण्यात येते. ओके, राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर लक्षात ठेवायचं. राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर आयुक्त महानगरपालिका आयुक्त असतो. महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक ही राज्य सरकार करतं. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत तर लक्षात ठेवायचं महाराष्ट्रात एकूण 34 जिल्हा परिषद आहे. भारतातील कोणत्या घटक राज्यांचे क्षेत्र सर्वात लहान आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातलं सगळ्यात लहान राज्य गोवा आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात सोपा प्रश्न आहे. तुम्हाला पुढचा प्रश्न मी तुम्हाला देतो आहे, लक्षात ठेवा. ओके, यातले हे ऑप्शन बघू नका, थोडा जुना प्रश्न आहे. याचा ॲन्सर मला तुम्ही कमेंट करून मला सांगायचं सगळ्यांनी. भारताच्या सैन्याचे विद्यमान प्रमुख कोण आहेत. ओके, भारताच्या सैन्याचे विद्यमान प्रमुख पाहिजेत. मला तुमचा ॲन्सर कमेंटमध्ये पाहिजे. ठीक आहे, पुढे बघा, जागतिक व्यापारी संघटनेचे मुख्यालय जागतिक व्यापार संघटना WTOचे मुख्यालय लक्षात जिनिव्हा या ठिकाणी. कुठे सांगा, जिनिव्हा. ऑप्शन नंबर फर्स्ट. पुढचा प्रश्न बघा, मानवी हक्क दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो. मानवी हक्क दिन लक्षात ठेवायचा 10 डिसेंबरला साजरा केला जातो. केव्हा सांगा, 10 डिसेंबरला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, विधानसभेत किती सदस्य असू शकतात. पर्यायावरून तुम्हाला कमीत कमी जास्तीत जास्त ऑल इंडियासाठी हा नियम लक्षात ठेवायचा कॉमन. म्हणजे विधानसभेत एकूण लक्षात ठेवायचं कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 सदस्य असू शकतात. पुढे बघा, युनेस्कोने कोणत्या विद्यापीठास जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठाचा दर्जा दिला. लक्षात ठेवायचं, युनेस्कोने कोणत्या विद्यापीठाचा दर्जा दिला आहे की जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ आहे. लक्षात ठेवायचं, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ. याचा आन्सर काय सांगा, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ हे जगातील सर्वात मोठे विद्यापीठ आहे असं युनेस्कोने त्याला दर्जा दिलेला आहे. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न बघा, विधान परिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवायचा. आता जस्ट विधान परिषदेची इलेक्शन महाराष्ट्रात झालेलं आहे. लक्षात ठेवा, विधान परिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात. पहिला पर्याय विधानसभेतून, सर्व व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून, विधान परिषद पदवीधर मतदारसंघातून व शिक्षक मतदारसंघातून, वरील 1 व 2 असा ऑप्शन आहे. लक्षात ठेवायचा पुढचा. आणि सरळ लोकांकडून असा आहे. लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवा, वरील 1 व 2 म्हणजे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. विधानसभेतून व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पण निवडले जातात आणि पदवीधर मतदारसंघातून किंवा शिक्षक मतदारसंघातून देखील विधान परिषदेचे सदस्य निवडले जातात. ओके, या लक्षात ठेवायचं. व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 100+ प्रश्न दिले. लक्षात ठेवायचं, सर्व प्रश्न नीट काळजीपूर्वक बघा, नक्की तुम्हाला उपयोगी पडतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला जरा पण विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि